ब्रेकअप नंतर जर तुम्ही एकटे राहायला घाबरत असाल तर या 3 गोष्टी करा. तुमच्या एकटेपणाला एकांत बनवा. एकटेपणा म्हणजे कोणाची तरी कमतरता भासणे आणि एकांत म्हणजे तुम्ही स्वतःसोबत असल्याचा आनंद घेणे. जेव्हा तुम्ही एकांतात असता तेव्हा स्वतःला विचारा की मी स्वतःला किती ओळखतो. अशा गोष्टी करा ज्या तुम्ही नात्यात असताना विसरला होतात. एखादं पुस्तक वाचा, पेंटिंग करा किंवा एकटे शांत बसून स्वतःच्या विचारांचं निरीक्षण करा. नंबर 2, सोशल मीडिया सोडून सोशल सर्कलकडे वळा. एकटेपणात आपण सोशल मीडियावर फोटोज पाहतो किंवा एक्स पार्टनरला स्टॉक करतो. त्यामुळे आपल्या मनामध्ये भीती आणि असुरक्षितता वाढते. तुमचे जुने मित्र, शाळा कॉलेजचे सोबती किंवा कुटुंबातील व्यक्तीशी बोलून पहा. जेव्हा तुम्ही लोकांना भेटता तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये एक ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन रिलीज होतं. त्यामुळे तुमचा ताण कमी होतो. तुम्हाला जाणीव होईल की तुमच्या आयुष्यात प्रेम देणारी ती एकच व्यक्ती नव्हती, तर इतरही व्यक्ती आहेत जे तुमची काळजी करतात. नंबर 3, एक नवीन रुटीन आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी सुरू करा. आपलं मन रिकामं असलं की ते भूतकाळातील आठवणींकडे धावतं. यालाच ओव्हर थिंकिंग म्हणतात. स्वतःला नवीन सवयींमध्ये गुंतवा. जिम लावा, योगा करा किंवा सकाळी उठून चालायला जावा. जेव्हा तुम्ही शारीरिक कष्ट करता तेव्हा तुमचं शरीर थकतं आणि रात्रीच्या वेळी शांत झोप लागते, ज्यामुळे रात्रीच्या वेळी वाटणारी एकटेपणाची भीती कमी होते. ब्रेकअप नंतर आलेला एकटेपणा हा एखाद्या वादळासारखा असू शकतो. इतके दिवस कोणीतरी सोबत होतं, सतत कॉल्स आणि मेसेजेस सुरू होते आणि आता अचानक सगळे शांत झाले. याची भीती वाटणं साहजिक आहे. एकटेपणा हा तुमचा वीकनेस नाही, तर स्वतःला सावरण्याची संधी आहे. हा व्हिडिओ तुमच्या ब्रेकअप झालेल्या मित्राला किंवा मैत्रिणीला पाठवायला विसरू नका आणि अशाच रिलेशनशिप टिप्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.